बाळासाहेब ठाकरे पूर्णपणे विश्वास या सुसंस्कृत व्यक्तीवर आहे. कधी त्यांच्याकडून शिवीगाळ आपण पाहिली नाहीये, कधी त्यांच्याकडून आपण काहीतरी वेडवाकडं बोललेलं पाहिलं नाही, वागलेलं पाहिलं नाहीये. आणि जे मंत्री ज्यांच्यावर आरोप होतात, जे मंत्री शिवीगाळ करतात, जे मंत्री महिलांचा अपमान करतात, जे मंत्री खोटं बोलतात, उद्धव साहेब त्यांना गेट आउट बोलतात आणि लाथ मारतात. म्हणूनच उद्धव साहेबांच्या मागे आज महिला वर्ग खूप मोठ्या संख्येने उभा आहे. पण आज प्रत्येक घटक जर आपण पाहिला गेलात तर त्यांना एकच दुःख आहे की आपल्या उद्धव साहेबांचं सरकार ह्या गद्दारांनी पाडलं, ह्या चिंदी चोरांनी पाडलं. होय, मी चिंदी चोर बोलतो कारण ह्यांनी पक्ष चोरला, बाप चोर आहेत, अनेक वेगळ्या वेगळ्या गोष्टी हे महाराष्ट्र लुटत आहेत, तुमच्या आमच्या हक्काचा कराचा पैसा लुटत आहेत. आणि सगळं जे काही चाललंय ते हे बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर सरकार स्वतःच्या कॉन्ट्रॅक्टरसाठी करत आहेत, स्वतःच्या बिल्डरांसाठी करत आहेत. पण आज हे सरकार ना शेतकऱ्यांचं राहिलेलं आहे, आज हे सरकार ना महिलांचं राहिलेलं आहे, आज ना सरकार हे तरुण विद्यार्थ्यांचं राहिलेलं आहे. कारण जे नोकर भरतीसाठी विद्यार्थी जातात, आपण पाहत असाल मोठ्या संख्येने नाशिककडे असेल, पुण्याकडे असेल, अनेक विद्यार्थी तरुण तरुणी 5-5, 6-6 वर्ष अभ्यास करतात, प्रयत्न करतात की एमपीएससी असेल, यूपीएससी असेल, तलाठी भरती असेल, पोलीस भरती असेल, यासाठी प्रयत्न करत असतात. पण हे सगळे प्रयत्न झाल्यानंतर जेव्हा आपण परीक्षेला बसतो तेव्हा काय होतं नेमकं? पेपर फुटतो, बरोबर आहे. पण आपल्या राज्यात अशी उदाहरणं आहेत की एकच व्यक्ती जी पेपर फोडते ती त्या वर्षी टॉप करते, मग जेलमध्ये जाते, बेलवर बाहेर येतो तो माणूस, दुसऱ्या वर्षी पण पेपर फोडतो, परीक्षा देताना जेलमध्ये जातो, बाहेर येतो आणि तिसऱ्या वर्षी देखील परीक्षेला बसतो, पेपर फोडतो आणि बाहेर येतो. कारवाई कुठे होत नाही, नुकसान जे होतं ते आमच्या तरुण तरुणींचं होत आहे. आज नुकसान तुम्ही पाहाल तर जसं मी सांगितलं की जे तरुण तरुणी ज्यांना MIDC मध्ये उद्योग मिळत नाही, जे नोकर भरतीसाठी जातात, तलाठीच्या पेपर फोडीमध्ये जे आता पेपर फुटल्यानंतर परीक्षा झाली, मी हैराण झालो. 200 मार्क मिळायला पाहिजे होते, तिथे एकाला 214 मार्क मिळाले. म्हणजे हे तर हे तुम्ही बोलताय, जनता बोलते, मी बोलत नाहीये. पण आज हे असंच झालं ना की जी व्यक्ती आपल्याला शाखा प्रमुख पदाची लायकीची नाही त्याला मुख्यमंत्री बनवून ठेवलंय, काय सांभाळणार राज्य? पण आज मुद्दा हाच आहे की आज राज्य चाललं तरी कुठे? कारण खरं तर मी तुम्हाला शब्द देतोय, आजच तुम्हाला शब्द देतोय की ज्या मिनिटाला आपलं सरकार येईल, एक तरुण म्हणून तुम्हाला शब्द देतोय, कायदा आपण असा आणू की आपल्या देशात सर्वात कडक जो कायदा असेल पेपर फोडीसाठी त्यापेक्षा कडक कायदा आपल्या महाराष्ट्रात असेल. कमीत कमी 14 वर्ष त्याला जेलमध्ये टाकू, जो कोणी पेपर फोडेल त्याला फासावर लटकायचं झालं तर ते पण करू. पण आपल्या महाराष्ट्रातल्या तरुण तरुणांचं जो कोणी नुकसान करेल त्याला आपण पूर्णपणे जो काही कायद्याचा चोप आहे ते दिल्याशिवाय राहणार नाही. हा शब्द आज मी तुम्हाला आदित्य ठाकरे म्हणून देत आहे. पण हे सगळं चालू असताना आज परिस्थिती आपण पाहताय, आपण लढत आहोत, एका जिद्दीने लढत आहोत, आपण झगडत आहोत, ते आपल्या महाराष्ट्रासाठी झगडत आहोत. पण दुसऱ्या बाजूला अनेक नेते जे आहेत, एखादा आरोप झाला, एखादा कोणीतरी काहीतरी भाजपमधून बोललं की लगेच बॅगा बांधून भाजपच्या वॉशिंग मशीन मध्ये घुसायला तयार होतात. भाजपनी तुम्हाला किती शिवीगाळ करू दे, तुम्ही भाजपला किती शिव्या द्या, पण ज्या मिनिटाला आरोप होतो, ज्या मिनिटाला एखादा घोटाळा बाहेर काढतात, ईडीची भीती असेल, आयटीची भीती असेल, सीबीआयची भीती असेल, ह्या सगळ्या भीती पोटी तुम्ही जाताय भाजपमध्ये. कमीत कमी महाराष्ट्राशी गद्दारी तरी करू नका. काय चाललंय राजकारणात? मी अनेकदा हैराण होतो. मी खूप वेळा विचार करतो की युवा सेना चालवत असताना जेव्हा मी अनेक तरुणांना सांगतो की अरे तू राजकारणात आला पाहिजे, तू राजकारणात आली पाहिजे, तुम्ही तिकिटावर लढलं पाहिजे, तुम्ही राजकारणात निवडणुका लढा, तुम्ही मतदान करा. आज मी विचार करतो जेव्हा तुम्ही 100 होर्डिंग पाहता आणि आज ह्या होर्डिंगवर तो दुसऱ्या दिवशी त्या होर्डिंगवर त्या दुसऱ्या दिवशी चिन्हच बदललेलं असतं, कोणी पक्ष चोरलेला असतो. नक्की आपलं राजकारण चाललंय तरी कुठे, हा विचार करण्याची आपल्याला आता वेळ आलेली आहे. तुम्ही विचार करा, जे भाजप आपल्याला सांगत आलेली आहे की आम्ही काँग्रेस मुक्त भारत करू, आम्ही वंशवाद मुक्त भारत करू, आम्ही भ्रष्टाचार मुक्त भारत करू. आज जे लोकसभेच्या राज्यसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, भाजपाकडून कमीत कमी 3 लोकांना, म्हणजे भाजप आणि खोके सरकारमधून कमीत कमी 3 लोक असे आहेत ज्यांना तिकीट मिळणार आहे राज्यसभेसाठी, ज्यांनी गेल्या 40 दिवसात एक तर मिंदे गटात गेलेत किंवा भाजपात गेलेत किंवा जे काही राष्ट्रवादीचा जो वेगळा गट आहे त्याच्यात गेलेले आहेत. आणि तिथे गेल्यानंतर त्यांना तिकीट मिळालेलं आहे, ते सगळे आहेत काँग्रेसवालेच.
मग काय काँग्रेस मुक्त भारत केलेला आहे? सगळ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत, मग काय भ्रष्टाचार मुक्त भारत केलेला आहे? आणि तिघचे तिघ हे वंशवाद बदलेले आहेत, मग काय वंशवाद मुक्त भारत केलेलं आहे? मग कोणाला फसवते तुम्ही भाजपा म्हणून की आमचा भारत तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही काही बोलाल आणि ऐकून घ्याल? खरं तर मी कदाचित आज राहुल गांधीजींना पण सल्ला देईन, राहुल गांधींना आज सल्ला देईन की चुकून जर त्यांनी भाजपात बघितलं तर 50%हून जास्ती आज खासदार तर काँग्रेसमधलेच असतील, तिथूनच ते प्रधानमंत्री बनू शकतील. आज परिस्थिती ही चाललेली आहे की खोटं बोलायचं, रेटून बोलायचं, लोकांना फसवायचं. पण आज मला खात्री पटलेली आहे की लोक फसणार नाहीत आणि लोक खोटं बोलणाऱ्याला बळी पडणार नाहीत.